नमस्कार, मी नितीन मिरजकर, समाजवादी पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष. गेल्या 2 वर्षापासून कैलासवासी प्रताप होगाडे साहेब, जे वीज तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख होती व महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे कार्याध्यक्ष होते, प्रदेश कार्याध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या 2 वर्षापासून स्मार्ट मीटर विरोधात लढा MSEB विरोधात चालू केलेला आहे. तर यामध्ये या 2 वर्षामध्ये स्मार्ट मीटर विरोधात आंदोलने, त्याचबरोबर लोकांची प्रबोधनासाठी मेळावे असतील, निवेदन असतील, असे वेगवेगळे आम्ही या स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात आंदोलन केलेले आहे. याआधी केंद्र सरकारनं महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवायच्या आधी उत्तर प्रदेश व राजस्थान या राज्यात स्मार्ट मीटर बसवली होती. मात्र तेथील बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी आल्या, मीटर जंप करत आहे, बिलं दुपटीनं तिपटीनं वाढत आहेत. तीच पद्धत पुन्हा महाराष्ट्रात त्यांनी गेल्या 2 वर्षापूर्वी इम्प्लिमेंट केली. यामध्ये प्रामुख्यानं गौतम अदानी जे उद्योजक आहेत त्यांच्या कंपनीला, त्याचबरोबर मोंटे कार्लो, जीनस अशा वेगवेगळ्या कंपनींना स्मार्ट मीटर बदलण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले गेले. त्यामुळं अधिकारी हे वरून प्रेशर आल्यामुळं खालच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट ओरिएंटेड प्रेशराईज करत आहेत. त्यामुळं लोकांना वेगवेगळी कारणं देऊन कन्व्हिन्स करून स्मार्ट मीटर बसवत आहेत. तर या स्मार्ट मीटरचे दुष्परिणाम आम्ही याआधी मांडलेले आहेतच आपल्यासमोर. तर आज आपण सांगली येथील विद्यानगर येथे डॉक्टर राम पवार सर यांच्या इथे आलेलो आहोत. त्यांनी गेल्या महिन्यातच स्मार्ट मीटर बसवलं होतं. सुरुवातीला त्यांची रेग्युलर जे जुनं मीटर होतं त्याचे ॲव्हरेज 1200च्या आसपास येत होते. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पहिल्याच महिन्यात त्यांचं 8800 इतकं प्रचंड बिल, म्हणजे जवळपास 7-8 पटीनं वाढलं. तर सर, स्वागत आहे तुमचं. तर तुम्ही स्मार्ट मीटर बसवला, हो, तर तुमची परवानगी त्यासाठी घेतली होती का कर्मचाऱ्यांनी? ऍक्च्युली मी घरी नव्हतो. त्यांनी फोन केला, असं स्मार्ट मीटर बसवायला आलोय. मग 100 विचार केला बसवायचं की नाही बसवायचं. पण एक 2-3 मित्रांनी सांगितलं की स्मार्ट मीटरचा अनुभव चांगला आहे, ओके, त्यामुळे मी बसवलं. मित्रांच्या सल्ल्यानुसार तुम्ही बसवलं. 4 जण पॉझिटिव्ह बोलत होते, 4 जण निगेटिव्ह बोलत होते. सल्ल्याने ते बसवलं. पण बसवल्यानंतर इतका मोठा शॉक दिला त्याने मला, बरोबर, की जे बिल माझं साधारणपणे 800, 900, 1000, 1100, 1200 यायचं, एकदम 8800, म्हणजे जवळजवळ 9000, म्हणजे 7.5-8 पट बिल आलेलं आहे. बरोबर बरोबर. तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून एवढी रक्कम एका वेळी भरणं म्हणजे माझ्यासारख्याला तर शक्य नाही आहे. बरोबर. आणि याचा कुठेतरी तुमच्यासारख्या नेत्यांनी विचार केला पाहिजे. मी ऑफिसला जाऊन आलोय, तक्रारी दिलेल्या आहेत, ते त्यांच्या पद्धतीने चालू आहे. तर आपण बिल दाखवतो. प्रेक्षकांसाठी डिसेंबर महिन्यापासून त्यांची MSEBची बिलं बघूया आपण. तर त्यांचं ऑनलाईन पेमेंट सगळं पेमेंट ऑनलाईन करतो. हे जर बघाल, नोव्हेंबर मध्ये माझं बिल 830 आहे. त्यानंतर डिसेंबर 1550 आहे. 1550. जानेवारीचं 770. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचं बिल त्यांचं 1240 आलंय. मार्च महिन्याचं 1110, एप्रिलचं 1210, मे महिन्याचं 1180. 8 जूनला त्यांनी स्मार्ट मीटर बसवलं, तर एकदम जून महिन्याचं बिल 8790 इतकं आलेलं आहे. म्हणजे विचार करा, जवळपास 8 पटीनं बिल वाढून आलेलं आहे. आणि एकदा मीटर बसवलं की ते पुन्हा जुनं मीटर बसवत नाहीत, ते तुम्हाला परतावून लावतात. कोणीही कोणतं तुमचं म्हणणं ऐकणार नाही. त्यामुळं आमची प्रेक्षकांना, नागरिकांना विनंती आहे की स्मार्ट मीटर बसू नये व आम्ही जे अर्ज पाठवलेले आहेत मागच्या वेळी, ते अर्ज MSEBला देऊन स्मार्ट मीटर बसू नये यासाठी विरोध करावा. तर तुम्ही प्रेक्षकांना एक काय सांगाल याबद्दल, स्मार्ट मीटर बसू नये याबद्दल? काही लोकांचं म्हणणं आहे की बसवा, काही लोकांचं म्हणणं आहे बसवू नका. जर मला वैयक्तिक विचार आला तर मी नकोच म्हणणार आहे ते. बरोबर बरोबर. कारण इतका मोठा शॉकिंग असं हे 1 मीटरचं, दुसऱ्या मीटरची हीच तक्रार आहे. पण तुमचा वेळ जास्त घ्यायला नको म्हणून मी एकच दाखवलंय तुम्हाला. ओके. त्याचं साधारण जुनं मीटर असताना किती येत होतं बिल? त्याचं सुरू साधारण 700-800 यायचं, ते आता 1700 आले. 1700, म्हणजे ते पण 2.5 पटीने वाढलं. पटीने जास्त आले.
म्हणजे विचार करा, मध्यमवर्गीय लोक जी आहेत 7 ते 8 हजार ही महिन्याला बिल वाढून येणे ही सुद्धा एक मोठी अमाऊंट आहे. कारण नक्कीच की माझ्यासाठी मोठी आहे. तुमच्यासाठी पण आहे आणि सर्वांसाठीच मोठी अमाऊंट आहे. म्हणजे 500,000 इतकं जरी बिल वाढून आलं तरी खूप म्हणजे मला लोकांना 1200च्या ऐवजी 1300 असतं तर माझ्यासारख्या हो, जाऊ दे हो. तक्रार केली नसती. बरोबर. शक्यता आहे की मी तक्रार केली नसती. 1500 पर्यंत सुद्धा तक्रार केली नसती. पण 1200 आणि 9,000 म्हणजे तुम्ही कुठेच ते ताळमेळ घालू हो. शकत नाही आणि एवढं भरणं अवघड आहे. त्यामुळं आमची नागरिकांना विनंती आहे, जनतेला विनंती आहे की स्मार्ट मीटर विरोधात आमचं आंदोलन सुरूच आहे. त्याचबरोबर या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल देखील केलेली आहे. त्याच्यावरती न्यायालयीन लढाई चालू आहे. त्यामुळं तुम्ही पॅनिक होऊन किंवा कुणाच्याही सांगण्यावरून स्मार्ट मीटर बसवायला जाऊ नका. एकदाच तुम्ही स्मार्ट मीटर बसवला की आयुष्यभर तुम्हाला ते स्मार्ट मीटर तुमच्या घरी लागणार. जुनं मीटर काढून ते डिस्पोज करणार. त्यामुळं स्मार्ट मीटर बसवू नका व या लढाईत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या तुम्ही सहभागी व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.